नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गोवेश्वर महाशिव मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। 500 कुटुंबांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश। गोवेश्वर महिमा संहिता या जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या स्वयंलिखित धर्मग्रंथाचे गोव्याचे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन संपन्न। अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती। 450 वर्षापूर्वी गोव्यात पोर्तुगीज राजवट होती। येथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार करून येथील मंदिरे पाडली होती। त्यामुळे गोव्यात देव गोवेश्वर महाशिव मंदिर उभारण्याचा निर्णय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी घेतला आणि गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण मोठ्या आनंदात, उत्साहात आणि हजारोंच्या उपस्थितीत संपन्न झाला। या मंदिरात देव गोवेश्वराचे 6 फूट उंच शिवलिंग आहे। याचबरोबर 12 ज्योतिर्लिंगांचे येथे दर्शन होते। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या 1400 पाने स्वलिखित गोवेश्वर महिमा या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी साधू, संत, महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी 500 कुटुंबांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश दिला। रामानंदाचार्यजींनी आतापर्यंत 1,53,643 वाट चुकलेल्यांना हिंदू धर्मात पुनर्प्रवेश दिला आहे। तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा हा थोर माणुसकीचा संदेश त्यांनी अवघ्या जगाला दिला आहे। त्यांच्या या रामानंद संप्रदायाचे मरणोत्तर देहदान, अवयवदान, रक्तदान, वृक्षारोपण, कच्चे पाटबंधारे, रुग्णवाहिका सेवा हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खार पाटील, गोवा।